250 गुन्ह्यांची उकल करणारा साथीदार आज धाराशिव पोलिसांनी गमावलाय। प्रत्येक सर्च ऑपरेशनचा स्टार असणाऱ्या प्लुटोला शेवटचा निरोप देताना सगळ्यांनाच गहिवरून आलं होतं। धाराशिवच्या पोलीस पथकावर आज एक मोठा आघात झालाय। ही दृश्य पाहून तुम्हाला कदाचित वाटलं असेल की एखाद्या कारवाई दरम्यान पोलिसांचा सहकारी शहीद झाला असावा, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे। हे अश्रू आहेत पोलिसांच्या श्वान पथकातल्या प्लुटोसाठी। आजपर्यंत 250 गुन्ह्यांची उकल केली। अगदी घरफोडी ते खुनाच्या गुन्ह्यातले आरोपी प्लुटोने पकडून दिले। आज नेहमीप्रमाणे तुळजापुरातल्या अंडूर इथे घरफोडीच्या गुन्ह्यातल्या तपासाकरता प्लुटो गेला असता अचानक त्याला दम लागला। आपल्या सहकार्याचं काहीतरी बिनसलंय हे लक्षात येताच पोलिसांनी त्याला थेट पशुवैद्यकीय रुग्णालयात नेलं। प्राथमिक उपचारही झाले। पुढील उपचारासाठी सोलापूरला जाण्याआधीच प्लुटो नावाच्या ताऱ्यानं हे जग सोडलं होतं। अंदूर येथे घरफोडी झाली होती। सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या तपासकामी गेला होता आणि 5 ठिकाणी घरफोडी झाली होती। एक ठिकाणी गेला तो आणि तिथलं कामकाज करून गाडीमध्ये टाकून दुसऱ्या घटनास्थळी गेला असता त्यास दम भरला आणि तो दम भरत अटॅक आल्यासारखा तो कोसळला। प्लुटोची जबाबदारी घेतलेला हँडलर स्वप्नील ढोणे तर हमसून रडत होता। आतापर्यंत आपली साथ देणारा जिगरी दोस्त आज आपली साथ सोडून जातोय हे त्याला सहनच होत नव्हतं। आतापर्यंत त्याने 302 ह्या गुन्ह्यात आता 21 गुन्ह्याचे मध्ये आरोपी अटक करण्यासाठी त्यांचा शोध घेण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केलेली आहे। तसेच 302 च्या 2 गुन्ह्यामध्ये ज्या गुन्ह्यामध्ये प्लुटोने आरोपीचा माग दाखवला होता किंवा शोध घेतला होता अशा 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आतापर्यंत लागलेली आहे। याची काम पूर्ण श्रेय प्लुटोला जात आहे। अखेरीस निरोपाची वेळ आलीच। ढोणे कुटुंबानं प्लुटोच्या पार्थिवाला ओवाळलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या पथकाने शासकीय इतमामात प्लुटोला मानवंदना दिली आणि धाराशिव पोलिसांचा प्लुटो मातीत विलीन झाला। पुढच्या प्रवासासाठी अझर शेख, NDTV मराठी, धाराशिव।